आज करणार आहे मी रान भाजी, कवळीची भाजी। तर बघू शकता अशी भाजी आहे। सेम कांद्याची पात आहे ना तशीच असते आणि तशीच सेम करायची असते। तर ही आहे। तर मी कशी घेते निवडून, आता ही निवडली तर इथे भाजी झालेली आहे, तुम्हाला दाखवते कशी झाली। तर बघू शकता अशी कवळीची भाजी झालेली। तर बघू शकता अशा डाळ चकोल्या केलेल्या आहे, अशा इंडियन पास्ता म्हणू शकतो आपण। तर विहानची ना ही न्यू बॅग आहे ही। तर त्याच्यात भरणार खूप मोठी बॅग दिलेली आहे ह्यावेळेस, आणि 2 कप्पे आहे ना या। तर काय काय टाकायचं त्याला मी बॅग भरून देते। कोणतं आहे बुक, नाव टाकले का त्याला? नाही, पेन आणि नाव, जे नाव नाही टाकले ना ते बाजूला ठेव। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर इथे मी ना स्वयंपाक करते, टिफिन करते आज। इथे भात ठेवलेला आहे, इथे अंडे बोल ठेवलेले आहे, आणि आज करणार आहे मी रान भाजी, कवळीची भाजी। तर बघू शकता अशी भाजी आहे। सेम कांद्याची पात आहे ना तशीच असते आणि तशीच सेम करायची असते। तर ही आहे। तर मी कशी घेते निवडून, आता ही निवडली। फक्त आता ना हे घ्यायचं आणि त्याचं मागचं साईडचं काढून टाकायचं, बस बाकी काहीच नाही। बस छान वॉश करून घ्यायची, कारण ती मातीतली म्हणजे डोंगरावरची भाजी असते ना त्याच्यामुळे। तर असं झाडच असतं बघू शकता असं डोंगरावर। आणि अशी छोटी छोटी कट करून घ्यायची। तर ही मी सगळी कट करून घेते आणि तर इथे भाजी पूर्ण अशी कट करून घेतलेली आहे, पूर्ण जशी कांद्याची पात कट करतो तशी। तर आता ही कवळीची भाजी कशी इकडे नाशिकला पण भेटते, सगळीकडे भेटते आता, आणि सगळ्यांना बहुतेक माहिती आहे। कवळीची भाजी ही सुरुवातीलाच निघते, नंतर खूप मोठी होऊन जाते, मग आता पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही भाजी निघते आणि खूप छान लागते, इतकी मस्त टेस्टी लागते ना। तर तेच म्हटलं चला आज तुम्हाला रेसिपी पण दाखवते, एकदम सिम्पल रेसिपी आहे। तर आता ही मी वॉश करून घेते पूर्ण। तर इथे पॅन तापत ठेवलेला आहे, आणि लसूण आहे ना जस्ट ठेचून घ्यायचं आहे, आणि तेल टाकते। तेल खूप कमी टाकायचं। आपल्या रान भाज्या असतील ना त्याला तेल जास्त नाही टाकायचं, एकदम कमी टाकायचं। आणि साधी मिरची पण वापरणार मी, आणि आपली लाल तिखट पण वापरणार आहे। तर तुम्ही लाल तिखट वापरली तरी चालेल, हिरवी मिरची लसूण जास्त टाकून केली तरी चालते, पण मी लाल मिरचीमध्ये करणार आहे, हिरव्या मिरचीत नाही करणार। तर हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा चालते ही भाजी, म्हणजे केली जाते। तर आता ना पॅन टाकलेलं आहे, तर त्याच्यात लसूण, जिरे,
आणि हळद टाकायची आहे. तर आपल्याला लगेच भाजी टाकायची आणि मिरची ते नंतर वरतून टाकायचं आहे. यात लगेच चवीनुसार मीठ टाकायचं. तर आता तुम्ही बघितलंच सगळी अर्धी प्रोसेस. तर आता झाकून भाजी शिजू देऊ आणि परत पाणी सुटलं ना मग पाणी उघडून देऊ भाजी. आणि ते पाणी पूर्ण आटलं ना मग तेव्हा ही मिरची आपल्याला टाकायचं आहे, हे टाकायचं आहे आणि मग आपली भाजी एकदम रेडी होते पटकन. तर तोपर्यंत ही साईडला ठेवते मी. तर चला आता मी बाकीचं पोळ्या वगैरे करून घेते आणि मग दाखवते नंतर जेव्हा. तर इथे भरपूर पाणी सुटलेलं आहे आपल्या भाजीला. आता उघडून देते भाजी आणि तशीच शिजू देते. पूर्ण पाणी त्याचं आटू देते. तुम्हाला दाखवते पाणी. तर बघू शकता. तर इतकं पाणी सुटलेलं आहे. आता फुल करून द्यायचं गॅस. ते पाणी सगळं म्हणजे भाजीमध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचं फुल करून. आणि एका साईडला मी आता अंडा करी पण करते, एक साईडला पोळ्या पण करून घेणार.
तर इथे पूर्ण भाजी आटलेली आहे कवळीची, बघू शकता, काहीच पाणी नाही राहिलेलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला मिरची ते टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी परतून घ्यायची आहे. तर मी टाकणार आहे साधी मिरची, आपली लसणाची कुटलेली मिरची भरपूर टाकणार. आणि लाल तिखट टाकणार आहे, तिखटपणा येण्यासाठी थोडंसं बस. तर आपण मीठ वगैरे सगळं टाकलेलं होतं. आता फक्त जस्ट परतून घ्यायची भाजी आणि थोडी 5 मिनिट फक्त ठेवायची. पाच मिनिट फक्त वाफून घ्यायची आता, कारण मिरची टाकली ना कमी गॅस करून होते इथे. तर इथे भाजी झालेली आहे, तुम्हाला दाखवते कशी झाली. तर बघू शकता अशी कवळीची भाजी झालेली मस्त. तर तुम्ही ना हिरव्या मिरचीची पण करू शकता, पण आम्हाला लाल मिरचीची आवडते, जशी कांद्याची पात मी आधीच करते सिंपल, त्यात काहीच एवढं टाकत नाही. आणि कोणी कोणी कांदा घालून सुद्धा करतं. तर मला अशी आवडते माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवली कवळीची भाजी, एकदम साधी सिंपल आणि इतकी भारी लागते ना, बाजरीच्या किंवा नाही नागलीच्या भाकरीसोबत इतकी छान लागते. तर इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता मी किचन आवरून घेते, चहा पण ठेवलेला आहे आणि मग नंतर बोलते. तर तुम्ही सकाळी बघितलं असं स्वयंपाक झाला माझा, नंतर चहा वगैरे, एक्सरसाइज झाली आता इतक्यात. आता घर आवरायचं. आता इतक्यात दूध आणायला गेली होती मी, दूध आणलं, तर दूध तापत ठेवते आणि फ्रेश होते आणि घर पण झाडायचं बाकी आहे. तर चला आता मी पूर्ण माझं आवरलं ना त्यावेळेसच बोलते तुमच्याशी. आणि आज गॅस पण मला क्लीन करायची आहे, दुपारी किंवा वगैरे 4 वाजता वेळ भेटेल तेव्हा मी करेन, पण खूपच खराब झालेलं आहे. चला बोलते नंतर. जेवायला आणलेलं आहे मस्त कवळीची भाजी. तर आता खाते कशी पहिली भाजी, ती पण रान भाजी. आणि तुम्हाला रेसिपी दाखवलीच आहे मी सकाळी. एकदम भारी. रानभाजीची चवच वेगळी राहते, एकदम डिफरंट राहते आणि खाल्ली पाहिजे. इम्युनिटी बूस्टर आहे आपलं रानभाज्या. खूप मस्त ऑर्गॅनिक, डोंगरांवर उगलेली, नंतर खडकावर उगलेली, बिना औषधाची, बिना याची, नॅचरल जंगलामध्ये उगलेली अशी रानभाजी आपली कवळीची भाजी. अजून तर भरपूर भाज्या येणार आहे वेगवेगळ्या. चाईचा वेल आहे, ते आणलेला आहे, तो पण रेसिपी तुम्हाला दाखवेल. तो मस्त कांदा वगैरे टाकून करणार. तर चला आता इथे जेवते मी, त्याच्यानंतर मला गॅस पण क्लीन करायचा आहे आणि मस्त जेवण झालं की बोलू तुमच्याशी. चला. तर मस्त इथे भात आणि ठेवलेला आहे, किचन पण थोडं क्लीन करून टाकलं. तर आता डिशवॉशरचे भांडे पण लावून द्यावं लागतील. आणि मेन म्हणजे विहानचा डब्बा काढून ठेवावा लागेल. तर हे सापडलेलं आहे मला ना विहानच्या डब्याचं म्हणजे टिफिन आहे, त्याचं झाकणच सापडत नाहीये याचं, उद्यासाठी द्यायचा तो. तर कुठे गेलं काय माहिती, सापडतच नाही. बघते आता मी. आणि त्याची नवीन वॉटर बॉटल सापडलेली आहे. तर आता एक डब्बा त्याचा एक डब्बा आहे, तर तोच मला असं वाटतं तो द्यावा लागेल उद्या आणि स्नॅक्ससाठी दुसरा द्यावा लागेल. तर आता आज हा ना मी डिशवॉशरला लावून देईल. विहान झोपला का, इकडे बरं. तर हा खूप व्हायरल डब्बा आहे, तुम्हाला सांगायचं ठरलं तर इतकं व्हायरल आहे. याच्यात द्यायचा टिफिन उद्या तुझ्या ओल्ड डब्यात. त्याचा खूप आवडता डब्बा आहे, त्यात मी 2 याच्यात खाऊ द्यायची त्याला. आणि याच्यामध्ये चपात्या राहायच्या, इथे चॉकलेट राहायची, इथे भाजी राहायची, इथे स्नॅक राहायचं म्हणजे केक वगैरे, इथे चॉकलेट्स राहायचे आणि इथे पोळी राहायची ना, असा टिफिन. तर व्हायरल डब्बा आहे, त्याचं कारण पण नंतर सांगते थोड्या वेळाने. बाय बाय. आणि ही बॉटल
न्यू बॉटल तुझी मला माहिती आहे ना. आपण क्लीन करून ठेवू सगळी. मला नाही करता येत. तर इथे डाळ पण झालेली बहुतेक. तर इथे भात पण झालेला आहे, वरण पण शिजलेलं आहे. आता थोड्या वेळाने वरण चकुल्या करेल. आता वाजले आहेत 8 आणि गरम गरमच छान लागतात. म्हणून मग आधी पोळ्या करून घेईल बिहान त्यांच्यासाठी, फोडणी देऊन देईल वरणाला आणि त्याच्यानंतर मला डाळ चकुल्या करणार. तर मी तुम्हाला बोलली होती हा व्हायरल डब्बा आहे, कारण मी माझ्या ह्या चॅनेलवर शॉर्ट्स टाकत होती, शॉर्ट व्हिडिओ. तर ते ना सगळे टिफिन म्हणजे लंच बॉक्स रिलेटेड होते. किड्स लंच बॉक्स, यम्मी किड्स लंच बॉक्स असे खूप. म्हणजे मी ते ना सगळे व्हिडिओ डिलीट केले, कारण मला हे करायचं होतं, काय म्हणतात आपलं डेली ब्लॉग करायचे होते ह्या चॅनेलवर. तर मी ते सगळे मागचे व्हिडिओ डिलीट केले. नाही तर एखादा असताना मी तुम्हाला दाखवला असता, पण सगळे डिलीट केले. त्याच्यामुळे माझ्याकडे एक पण व्हिडिओ नाही आहे. तर व्हायरल का सांगू का, कारण ह्याच डब्यामध्ये मी यम्मी किड्स लंच बॉक्स करायची. खूप व्हिडिओ सकाळी उठून एकदम मेहनत करावं लागायची. ट्रायपॉड ठेवायचा, नंतर ते रेसिपी तयार करायची. आणि शॉर्ट व्हिडिओ ना 15 मिनिटात किंवा 60 म्हणजे 15 सेकंदात किंवा 60 सेकंदात ती रेसिपी, डब्बा भरणं वगैरे लावणं, तर तो पूर्ण एक व्हिडिओ तयार करायची. तर खूप मेहनत लागायची, कारण सकाळी उठावं लागायचं. बिहानची शाळा 7:30ला बस, 7:15ला बस यायची. तर मला 6ला उठून सगळी तयारी करावी लागायची आणि एकदम छान छान मी रेसिपीज टाकायची त्याच्यामध्ये. तर ते व्हायरल व्हायचे, म्हणजे टाकल्याच व्हायरल व्हायचे. तर डायरेक्ट 60,000, 70,000, 1,00,000 असे व्ह्यू यायचे. तर म्हणून त्याच्यामुळे मी याला व्हायरल डबा म्हणते. तर खूप व्हायरल आहे. तर याच्याचमुळे मला भरपूर सबस्क्रायबर झाले, तर त्याच्यासाठी थँक्यू. तर तेच आता मी उद्या हा डब्बा देईल, टिफिन देईल, डिशवॉशरला लावून देईल मी हा टिफिन, कारण तो काही सापडत नाही त्याचं झाकण. तर तोच देईल. आणि स्नॅक्ससाठी छोटा आहे ना तो देणार. तर स्नॅक्ससाठी मी असे छोटे आणून ठेवलेले आहेत, तर ते देईल. ते पण वरतीच काढून ठेवते आता, सॉरी. तर ते देईल. तर असं आहे ह्या डब्याची कहाणी. तर चला आता मी पटापट पोळ्या करून घेते. आणि पोळ्या नाही, आधी ना विहानचं बॅग भरू. तर विहानची ना ही न्यू बॅग आहे ही. तर त्याच्यात भरणार खूप मोठी बॅग दिलेली आहे ह्यावेळेस. आणि 2 कप्पे आहे ना विहान. तर काय काय टाकायचं, त्याला मी बॅग भरून घेते. आता वेळापत्रक आहे ना, ते टाइम टेबल ते नंतरच येईल. कोणतं आहे काय पोर्टफोलिओ मॅथ्स का नाही सगळं. तर इथे विहानची पूर्वतयारी, शाळेचा पहिला दिवस उद्या असणार. तर त्याच्या आधी ना त्याची बॅग वगैरे काढली, नवीन भेटलेली स्टेशनरी काढली, बुक्स काढल्या. आणि काही बुक्सवर नावं टाकायची बाकी होते, ते पण लिहायचे होते. नंतर डायरी पण कंप्लीट करायची होती, डायरीवरची माहिती लिहायची होती. तर त्याला म्हटलं सगळे बुक्स काढा आणि आपण सगळे नावं लिहू, किंवा मग उद्या कोणकोणते आहेत ते भरून घे पटापट आपल्या स्कूल बॅगमध्ये. तर इतके बुक्स आहे ना, असं वाटतं की खूप मोठ्या मुलाचे, 8वी 9वीच्या मुलाचे एवढे बुक्स आहे. तो आताशी 4th स्टँडर्डला आहे. तर एवढे बुक्स, मला तर टेन्शनच आहे तेवढं बघून. तर बघू शकता भरपूर बुक्स काढत होतो. आणि त्याच्यावर मी सगळे याच्यावर नावं लिहून देते त्याचे, आणि डिव्हिजन वगैरे सगळं लिहून देते पूर्ण. म्हणजे कसं हे होतात, काय म्हणता, मिक्स होऊन जातात मुलांमध्ये. त्याच्यामुळे मग मी सगळ्यांवर नावं टाकून देते. बाकीच्या याच्यांवर आहे आणि बाकीच्या बुक्सवरच नव्हते. तर आता पटापट आम्ही ते करतोय आणि तो मला सांगतो. तो पण काही एक्साइटेड आहे शाळेत जाण्यासाठी पहिला दिवस. तर मी तो पण व्लॉग करेलच पुढचा तर तसा. तर नक्की बघा. तर त्याची बुक्स सगळे मी इथे आपल्या ड्रेसरमध्ये ठेवलेले आहे. आणि लगेच तिथेच बसून मग तो अभ्यास वगैरे करून घेतो पटकन आला की, आणि परत ठेवून देतो त्याचे बुक्स वगैरे. तर इथे बुक्स सगळे काढलेले आहे. आता स्टेशनरी पण काढून घेणार पटकन, आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आवडणार. तर स्टेशनरी काढलेली आहे बघू शकता विहानने, आणि त्यासुद्धा बॅगमध्ये हळूहळू पूर्ण भरून घेणार.
तर इथे आता मी बॅग भरून घेते त्याला. त्याचे मॅथ वगैरे सगळं काय काय तो म्हणतो आहेत, जे जे सब्जेक्ट ते भरून घेतलेले आहेत बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग स्टेशनरी पण त्याच्यामधून त्याला पेन्सिल, खोडरबर आणि बाकी इतर गोष्टी काढून देणार आहे. आणि ह्यावेळेस त्याला कंपास सुद्धा आहे, म्हणजे त्यात सगळंच त्याला साहित्य भेटणार आहे. आपलं याच्यात काय म्हणता बघू शकता, ही कंपास भेटलेली आहे. तर मॅथसाठी वगैरे ते सगळं साहित्य भेटलेलं आहे. तर आता मी इथे बॅग आवडली आणि आपल्याला पण वेळेस आपण असंच एक्साइटेड असायचो जेव्हा स्कूल सुरू व्हायची तेव्हा. मग बुक्स घेणार, नंतर त्याच्यावर नावं टाकणार, नोटबुक घेणार. आणि नोटबुक पण इतके छान छान घ्यायचो तेव्हा, खूप छान छान वेगवेगळ्या राहायच्या कवरच्या. तर आता तर कसं स्कूलमधूनच भेटतात सगळं नोटबुक वगैरे, म्हणून मग त्याच सगळं रंगाचे असतात. बघू शकता इथे बॅग झालेली आहे भरून. आणि तेच विहानला म्हटलं इकडे आणि तुला घालून बघ कशी येते, मोठी येते खाली की छोटी येते. मग ते बेल्ट मी छोटे करून दिलेले आहे परत. तर बघू शकता इथे ती खूप खाली लोंबत होती बॅग आणि त्याच्या जीवापेक्षा खूप मोठी बॅग आहे आणि भरपूर म्हणजे त्यांनी घेतलेलं आहे. तर कियारा पण आली, ती पण खूप एक्साइटेड आहे. तिला पण लवकरच 2-3 दिवसांनी ती पण स्कूलला जाणार आहे, फर्स्ट डे स्कूल तिचा. तर चला इथे झालेलं आहे. तर मला स्वयंपाक एकदम रेडी झालेला आहे आणि इथे दाल चकोल्या पण एकदम रेडी झाल्या, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता अशा दाल चकोल्या केलेल्या आहे, अशा इंडियन पास्ता म्हणू शकतो आपण. बघू शकता तर माझ्या पुरताच केलेल्या आहे, विहान पुरता वरण भात पोळी केली होती. तर अशा दाल चकोल्या, मस्त दाल चकोल्या केलेल्या आहे. आणि तेच आता जेवण करते, भूक लागली, मस्त गरम गरम खाणार. आणि व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज थोडं विहानचं आवरलं स्कूलचं, उद्या फर्स्ट डे आहे त्याचा स्कूलचा, तर आवरलं आणि मग तो उद्या जाणार. तर तेच शेअर केलं तुमच्यासोबत आज. भरपूर पाऊस आला होता. तर चला व्हिडिओ इथे सेंड करते. आणि तुम्हाला लहान भाजी सुद्धा करून दाखवली कवळीची, कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट करून. आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.